सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर विश्वासार्ह नेता म्हणून 35.7% जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पसंती, तर 17.8% जनतेचा शिंदेंच्या बाजूने कौल। सी वोटर्सच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपची ऐतिहासिक कामगिरी, भाजपला सर्वाधिक 35% जनतेचा कौल, आपल्या खासदाराच्या कामगिरीवरती 39% लोक खुश। महाराष्ट्रामध्ये 14% जनतेचा उद्धव ठाकरेंवर विश्वास, भाजपनंतर काँग्रेसला 21%, तर शिवसेनेला 12% जनतेचा कौल। सी वोटर्सचा सर्व्हे। महाराष्ट्रातील जनतेसमोर बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच कळीचे मुद्दे। 32.2% बेरोजगारी, तर बळीराजाच्या समस्या दुसऱ्या क्रमांकावर। सी वोटर्सची मते। मुंबईतील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड प्रकल्पांवरती सरासरी 35% लोकांची पसंती। मुंबईतील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत। सी वोटर्सचा सर्व्हे। मुंबईमध्ये 3.0चा महाराष्ट्रातील 29% जनतेवरती सकारात्मक परिणाम, तर 2030 पर्यंत मुंबईचं राहणीमान सुधारेल असा 29% लोकांना विश्वास। सी वोटर्समधून महाराष्ट्राचा कौल समोर। मिलिंद नार्वेकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। महायुतीच्या वर्षपूर्तीनंतर नार्वेकरांकडून फडणवीसांचं अभिनंदन। फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास घडवला, विरोधकांना चितपट करून आभाळ दाखवलं। चित्रा वाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। डोंबिवलीमध्ये आज केडीएमसीच्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून वाद। सेंट फ्रान्सिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न, तर मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये। वरळीतील राड्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही वक्तव्य। महायुतीत मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीयेत, आम्ही एकत्र बसून सगळं काही ठीक करू। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखा नाहीये। निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाला म्हणजे महायुती तुटेल असं नसतं। मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। तक्रारी मागे घेणार नाही, मी जे काही केलं ते छाती ठोकपणे केलं। मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनीच ठरवावं। निलेश राणेंची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कणकवली नगर परिषदेतील शिवसेना भाजप वादावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर ही टाईट होईल। राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांचा पुन्हा एकदा दरिंद्रा जल्लाद गजनी असा उल्लेख। राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा, फडणवीसांचं काम रबर स्टॅम्प सारखं। सपकाळांची टीका। शिवसेना शिंदे गटाने जी क्रांती केली त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये। आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर। आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुती म्हणून लढावं, इतर काही गणितं करू नयेत। मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। पार्थ पवारांनी अमेडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही असं स्पष्ट केलं, तर कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर सुनावणी झाली। कोणतेही मुद्रांक शुल्क माफी नाहीये। उद्योग विभागाने कोणतेही पत्र दिलं नाहीये। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क हे भरावंच लागेल, बावनकुळेंकडून स्पष्ट। वतनाची जमीन विकता येते का? जमीन विकली तर मुद्रांक शुल्क माफ करता येतो का? अंबादास दानवेंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या माहेरी झाडाझडती। पिंपरी चिंचवडमधील माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून 3.5 तास तपासणी। तेजवानीच्या घरातून काही कागदपत्रही जप्त। सगळं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम सुरू आहे। शीतल तेजवानीला व्हीआयपी वागणूक दिली जाते। मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल।
मीडिया कंपनीवरती दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, मुद्रांक शुल्क न भरणं, फसवणूक करणं अशी कलमं लावावीत, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी. परभणीमध्ये सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला. परभणीचे खासदार संजय जाधवांचा गंभीर आरोप. कल्याणमध्ये युथ काँग्रेसचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांवरून युथ काँग्रेस चांगलेच आक्रमक. केडीएमसी सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची झटापट. 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा. विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार. आमदारांसोबत बैठक घेणार. तर 14 डिसेंबरला दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता. राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकारविरोधातील रॅलीमध्ये सहभागी होण्याची शक्यता. मुंबई भाजप यावेळेस महापालिकेसाठी सज्ज. निवडणूक संचालन समितीची घोषणा. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात समितीची घोषणा. 150 सदस्यांची संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम पाहणार. तर आशिष शेलार यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. 10 लाख कोटींच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती. सरकारनं श्वेतपत्रिका उपलब्धी सांगावी. सरकारच्या वर्षपूर्तीवरती वडेट्टीवारांचा टोला. अतिवृष्टी, ओला दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची अद्यापही मदत नाही. सोलापूर, धाराशिवसह राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय. खासदार प्रणिती शिंदेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप. आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र. मुंबईतील कचरा होर्डिंग संदर्भात आदित्य ठाकरेंचं पत्र. बेकायदेशीर राजकीय होर्डिंगवरती कारवाई नाही. कचरा वेळेवर न उचलला जाण्यासंदर्भात चिंता व्यक्त. डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये देखील शिवसेना भाजपची श्रेयवादाची लढाई. विठ्ठलवाडी परिसरातील स्वर्गीय आनंद दिघे पुलावरून श्रेयवाद. भाजपनं उद्घाटन करण्याआधीच शिंदे सेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला. नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांकडून 500 कोटीहून अधिकचा घोटाळा. 11 विकासकांनी जादा किमतीने गरिबांची घरं विकली. भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप. तपोवनच्या मुद्द्यावरून जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवार यांची नितेश राणेंच्या वक्तव्यावर टीका. पर्यावरणवादी बकरी ईद वेळेस गप्प का असं वक्तव्य काल नितेश राणेंनी केलं होतं. राम मंदिरावरती भगवी पताका फडकवली. त्याच्यावरती वृक्षाचा फोटो, त्यावर पर्यावरणाचा संदेश. मात्र बगलबच्चे तपोवनमध्ये झाडं तोडण्याचं प्लॅनिंग करतायत. अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांच्याकडून याचिका दाखल. वृक्ष तोडून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यास विरोध असल्याचा याचिकेमध्ये उल्लेख. नाशिकच्या तपोवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ. शिंदेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केल्याची माहिती. दंगा नियंत्रण पथकही तैनात. नाशिकमध्ये झाडं लावली जाणार असलेल्या ठिकाणची गिरीश महाजनांकडून पाहणी. 15,000 झाडं लावणार. गिरीश महाजनांची माहिती. मात्र तपोवनातील वृक्षतोडीला नागरिकांचा तीव्र विरोध. मला मारण्याची ही सुपारी लोकांनी दिली होती. मी कुणालाही घाबरत नाही. जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. तर 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका होतील याची काळजी घ्या. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा निर्देश. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. स्थानिक निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचा छापा. रेल्वेच्या नावाने बनावट पावती पुस्तकं छापून पे अँड पार्क सुरू करत वाहन चालकांकडून सुरू होती वसुली. चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भीमज्योत लोकार्पण कार्यक्रम. उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. खासदार शेवाळेंच्या संकल्पनेतून आणि नगरविकास विभागाच्या निधीतून साकारली भीमज्योत. मुंबईमध्ये कला स्पंदन आर्ट फेअरचं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन. कलाकारांना त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं या कला दालनाचं आयोजन. बहरीनमध्ये जय पवारांच्या विवाह सोहळ्यामध्ये अजित पवारांचा डान्स. रोहित पवार यांनी देखील वरातीत ठेका धरला. जय की बारात. सुप्रिया सुळेंकडून समाज माध्यमांवर डान्सचा व्हिडिओ शेअर. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो समोर. बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला लग्न सोहळा. सुप्रिया सुळेंकडून सोशल मीडियावर फोटो शेअर.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत. ठोंबरेंकडून बाळासाहेब ठाकरेंसह शरद पवारांचा फोटो पोस्ट. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरणी रमेश कदमांवर आरोप निश्चिती. रमेश कदमांना 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. ठाकरेंच्या उपनेत्या विशाखा राऊतांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. 2011 साली शिवसेना भवनाबाहेर केलेल्या आंदोलनाप्रकरणी विशाखा राऊत यांची निर्दोष सुटका. अहिल्यानगरमध्ये नृत्यांगना दीपाली पाटीलची आत्महत्या. करडा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या. दीपालीच्या आईकडून संदीप गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सवाल केलेत उपस्थित. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन मिळणार. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मागणी. इंडिगोनं फ्लाईट्स रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांची मनमानी. मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचं प्रवाशांवर भुर्दंड. मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडं असताना प्रवाशांची मात्र लूट. प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोने माफी मागितली. उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन. विमानतळांवरती मात्र प्रवाशांचा प्रचंड गोंधळ. दिल्ली एअरपोर्टवरती एका वडिलांचा कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त. विमानतळावरती सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्यानं मुलीचे वडील संतापले. इंडिगो विमान रद्द झाल्यानं आधीच संताप. इंडिगोची विमानसेवा कोलमडल्यानं खासदार अरविंद सावंतांनाही फटका. स्पाइस जेट विमानाच्या तिकिटाचे दर वाढल्यानं लूट सुरू. दिल्ली मुंबई विमान प्रवासासाठी 62,000चं तिकीट. अरविंद सावंतांची. मुंबई विमानतळावरील इंडिगोची विमानसेवा बंद असल्यानं प्रवासी त्रस्त. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली प्रवाशांची भेट. सरकारनं प्रवाशांसाठी व्यवस्था करायला हवी, वर्षा गायकवाड यांची मागणी. धुळे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती 39,974 हरकती प्राप्त. हरकतींवरती मार्ग काढण्याचं पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान. नागपूरमध्ये येत्या 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन. 12,000 पोलिसांची सुरक्षा व्यवस्था. स्थानिक पोलिसांसह SRPF फोर्स 1चे जवान देखील तैनात असणार. विधिमंडळाच्या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर. पुण्याच्या भोसरीमध्ये मंत्री गिरीश महाजन अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले. महाजनांनी ताफा थांबवून जखमींना तात्काळ मदत केली. धुळ्यामध्ये वाढती थंडी आणि वातावरणाचा बदलाचा पालेभाज्यांवर मोठा परिणाम. कोबी पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्याकडून फवारणी. नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट कायम. कापूस काही प्रमाणात ओला असल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदीस टाळाटाळ. शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्यामध्ये नाशिक विभागीय युवा महोत्सवाचं आयोजन. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवात लोकनृत्य सादरीकरणांची धम्माल. डोंबिवलीच्या सातपूल परिसरात 107 तितर पक्षी आढळले मृतावस्थेमध्ये. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. पंचनामा सुरू. पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट. टीईटी सक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलन. शहरातील क्रांती चौकात शिक्षक संघटना एकवटल्या. क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. सोलापुरात शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करत महामोर्चा काढला. शहरातील हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा. टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा, तसेच टीईटी परीक्षा रद्द करण्याची शिक्षकांची मागणी. टीईटी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटनांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा. राज्य सरकारच्या टीईटी धोरणाविरोधात राज्यभरात यावेळेस शिक्षक आक्रमक. नाशिकच्या डोंगराळी येथील घटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनार समाजाकडून निषेध. शहरातील क्रांती चौकातून निषेध मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मोर्चातून मागणी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्यांचा संप. बाजार समितीवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा संप.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेस विरोधात आंदोलन. शेतकऱ्यांना सुविधा पुरवण्याच्या नावाखाली सेस वसुली केली जाते. नाशिकमधील व्यापाऱ्यांचा गंभीर आरोप. कोल्हापूरमध्ये टीईटी सक्तीविरोधात काढलेल्या मोर्चामुळेच शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाद झाला. जिल्हाधिकारी कार्यालय सोडण्याच्या कारणातून वाद झाल्याची माहिती. जळगावच्या सोपडा तालुक्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीत घट. हरभरा पिकाच्या पेरणीच्या क्षेत्रातही वाढ. खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया गेल्यानं शेतकऱ्याला रब्बी हंगामाची. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवात बाबा घोड्याची क्रेज. बाबा घोड्याची किंमत तब्बल 21 लाख रुपये. मध्य प्रदेशातील 4 वर्षांचा बाबा घोडा वेधतोय सगळ्यांचंच लक्ष. सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये रुद्राणी नावाची घोडी दाखल. रुदाणी घोडीला 1,17,00,000 रुपयांची किंमत. मालकाकडून घोडीची विक्री करण्यास मात्र नकार. शनी शिंगणापूर देवस्थानातील 2 कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांकडून अटक. देवस्थानमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाई. सचिन शेटे आणि संजय पवार असं अटक केलेल्या कर्मचाऱ्यांचं नाव.